नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8ची नवी कविता विद्याप्रशंसा बघणार आहोत। या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। जन्म झाला तर त्यांचा 1824 मध्ये आणि मृत्यू झाला 1878 मध्ये। भाषांतरकार, रसिक पंडित म्हणून ते प्रसिद्ध आहेत। मराठी व्याकरणातील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। म्हणजे त्यांनी लिहिलेले निबंध मराठी भाषेतील व्याकरणावरील आणि ग्रंथांचं केलेलं परीक्षण म्हणजे ते किती चिकित्सक बुद्धीचे होते, प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याची कशी त्यांना आवड होती ते आपल्याला त्यांच्या त्या लेखनातून दिसून येतं। पद्यरत्नावलीतील त्यांनी मेघदूतासारखा रसाळ अनुवाद केलेला आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारी गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्यांची उदाहरणे आहेत। अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांनी शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते। अनेक विद्या मूलतत्व संग्रह हा जो ग्रंथ आहे यावरून शास्त्रीय लेखन सोपं करून दाखवलं आहे त्यांनी, कसं करायचं ते। त्यांची हातोटी जी आहे ते सोपं करून लिहिण्याची ती हातोटी आपल्याला त्या याच्यातून दिसून येतं, लेखनातून त्यांच्या। प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितलेली आहे। ही जी कविता आहे विद्याप्रशंसा नावाची, विद्या ज्ञान, ज्या व्यक्तीजवळ विद्या असेल तो व्यक्ती सगळ्यात श्रीमंत असतो जगामधला। त्याच्यासमोर संपत्ती, पैसा सगळं काही कमी आहे, दुय्यम दर्जाचा आहे। तर विद्या कशी महान आहे, त्याची थोरवी किती महान आहे याचं वर्णन कवीने या कवितेतून केलेलं आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर ती वाढत असते। म्हणजे ज्ञान असं आहे की जे दुसऱ्याला दिल्याने कधीही तुमच्याजवळचं कमी होत नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढत जातं। इतर संपत्ती कशी आहे की जी दुसऱ्याला दिल्याने कमी होऊन जाईल तुमच्याजवळची, पैसा, धन, दौलत। परंतु ज्ञान मात्र अशी संपत्ती आहे की जी दिल्याने वाढते, माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते। ज्याच्याजवळ ज्ञान आहे, ज्याच्याजवळ विद्या आहे, त्या माणसावर संकट जर आले, दुःख जर प्रसंग जर आले तर त्यातून मार्ग कसा काढायचा हे तो व्यक्ती शोधू शकतो, मार्ग दुःखातून बाहेर पडण्याचा। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितलेले आहे। कवी म्हणतात की वाटाड्या म्हणजे मार्ग दाखवणारा, तर विद्या असा मित्र आहे तुमचा की जो तुम्हाला जीवनात प्रत्येक वेळी मार्ग दाखवतो। आलेल्या कठीण परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे, आलेल्या संकटातून मार्ग कसा शोधायचा हे दाखवण्याचं कार्य ही तुमच्याजवळची विद्या किंवा तुमच्याजवळचं ज्ञान करत असते। आणि म्हणून विद्या ही आपली सर्वात चांगला मित्र आहे। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे। कवींची जी आठवणीतल्या कविता भाग 3 नावाचा जो कविता संग्रह आहे त्या कविता संग्रहातून ही कविता आपल्याला अभ्यासाला या ठिकाणी घेतली आहे। प्रथम आपण कवितेचं वाचन करूया। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेची असाध्य आहे जी। देवणी किंवा भोगुणी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुणन हा दुजात वसे। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळती जयाला नित्यतयाला उणे नसे काही। गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पुरवी। या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी। तर अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। पहिल्या 2 ओळी बघूया आपण त्यातल्या। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेची असाध्य आहे जी। कवी म्हणतात की या जगामध्ये माणसाला जे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे
ते श्रेष्ठत्व प्राप्त त्याला कशामुळे झालं, तर त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानामुळे. ज्या व्यक्तीजवळ ज्ञान आहे त्याच व्यक्तीला जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे, नाव लौकिक मिळालेलं आहे, यश मिळालेलं आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे. अशी जगात एकही वस्तू नाही की ती विद्येने आपण मिळवू शकत नाही. म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्या व्यक्तीला एकही वस्तू अशक्य अशी असू शकत नाही. अनेक उदाहरणं आपल्याला बघता येईल की मोठमोठाले शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे की ज्यांच्याजवळ ज्ञान होतं, अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या, अनेक शोध लावले, अनेक प्रकारचं लेखन केलं, नाव लौकिक मिळवलं. त्यानंतर विवेकानंदांचं तुम्हाला माहिती असेल नाव, की ज्यांच्याजवळ अगाध अशी विद्या होती, ज्ञान होतं, जगामध्ये प्रसिद्ध झाले. ते त्यांच्या भाषणांच्या शैलीमुळे जगप्रसिद्ध झाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेखक आहेत, ग. माडगूळकरांसारखे, राजा बडेसारखे, बहिणाबाई, जी एकही वर्ग शिकलेले नव्हत्या, परंतु त्यांच्याजवळ विद्या मुळातच होती, उपजतच होती त्यांना विद्येचं ज्ञान. आणि दिवसभर त्या कविता करत राहायच्या. लिहिता येत नव्हतं त्यांना, पण कविता मात्र दिवसभर सुचत होत्या, करू शकत होत्या त्या. आणि आज एकही वर्ग न शिकलेल्या बहिणाबाईंची कविता MA पर्यंत अभ्यासाला आहे. तर म्हणजे काय की माणसाला जे श्रेष्ठत्व प्राप्त होते जगामध्ये ते कशामुळे, तर त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानामुळे, पैशामुळे नाही, संपत्तीमुळे नाही. तुमच्याजवळ कितीही पैसा असला, संपत्ती असली, तरी तुम्ही श्रेष्ठत्व नाही मिळवू शकत, तुम्ही नावलौकिक नाही मिळवू शकत. परंतु विद्या जर तुमच्याजवळ असेल तर मात्र तुम्हाला श्रेष्ठत्व या जगात मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. दुसऱ्या 2 ओळी बघू आपण. देवणी किंवा भोगुणी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधना अद्भुत गुणनहा दुजात वसे. म्हणजे विद्या हे एक असं धन आहे, अशी संपत्ती आहे, एकमेव अशी संपत्ती आहे की जी दुसऱ्याला दिल्याने आणि स्वतःही त्याचा भरपूर उपयोग केल्याने ती कधीही संपत नाही. उलट तुमच्याजवळच्या ज्ञानाचा तुम्ही जितका उपयोग कराल तितकं तुमचं ज्ञान वाढत जातं. जितकं तुम्ही दुसऱ्यांना ते ज्ञान देत असाल तितकं ज्ञानाचा साठा तुमच्याजवळचा वाढतो. म्हणजे हा एक अद्भुत अलौकिक गुण आहे या विद्यारूपी धनामध्ये, की जे विद्यारूपी धन तुमचं दुसऱ्याला दिल्याने किंवा त्याचा वापर केल्याने ते कधीच कमी होत नाही. नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजे जगामध्ये अनेक प्रकारची रत्न आहेत, अनेक प्रकारचे हिरे, मोती, पाचू, विविध प्रकारचे रत्न आणि सोन्याची आभूषणे आहेत जगामध्ये. परंतु हिरे, मोती, पाचूचे आभूषणे घालणाऱ्याकडे जर विद्या नसेल तर त्याचं ते आभूषण काही कामाचे नाही. ज्याच्याजवळ हे कुठल्याच प्रकारचे आभूषण नाही आहे, अलंकार नाही, पण त्याच्याजवळ जर विद्या असेल तर तो विद्येचा अलंकार अधिक शोभादायक असतो. त्या अलंकाराने तो मनुष्य अजून शोभून दिसतो. या साऱ्या भुवणी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. म्हणजे या संपूर्ण भुवनामध्ये, म्हणजे या संपूर्ण जगामध्ये विद्येसारखा मित्र, खरा मित्र दुसरा कोणीच नाही. ज्याला ती विद्या प्राप्त झाली असेल, ज्याच्याजवळ ते ज्ञान असेल, त्या व्यक्तीला जगात कुठल्याच प्रकारची कमतरता कधीही पडणार नाही, कुठल्याच प्रकारचं अपयश त्याला कधी मिळणार नाही, कुठल्याच प्रकारची उणीव त्याला कधी भासणार नाही. म्हणून विद्यासारखे ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विद्या हीच खरी संपत्ती आहे. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. विद्या हे असं ज्ञान आहे की जे तुम्हाला गुरुसारखं उपदेश करतो, गुरुप्रमाणे तो उपदेश करतो आपल्याला ते विद्या. संकटाच्या वेळी तुम्हाला उपाय सुचवते, त्या संकटातून बाहेर कसं पडायचं, त्यावर मात कसं करायची, याचे उपायसुद्धा विद्येमुळे म्हणजे ज्ञानामुळेच आपल्याला सुचू शकतात. किंवा आपण मार्ग शोधू शकतो ज्ञान असेल आपल्याजवळ तर. एखाद्या अज्ञानी व्यक्तीला जर एखादा संकट आलं त्याच्यावर, अज्ञानी म्हणण्यापेक्षा ज्याच्याजवळ जो शिकला सवरला नाही, ज्ञान मिळवलं नाही, अशा व्यक्तीवर जर एखादं संकट येते तेव्हा तो 10 जणांजवळ फिरतो,
की बा असं असं संकट आलेलं आहे, काय करू काय करू. 10 जण 10 उपाय सांगतात आणि नेमकं काय करायचं ते त्याला कळतच नाही. परंतु ज्या एखाद्या ज्ञान असणाऱ्या व्यक्तीवर जर एखाद्या संकटाची वेळ आली, एखादं संकट आलं, तर नेमकं कोणता मार्ग त्याच्यातून शोधायचा हे ज्याचा तोच शोधू शकतो. त्याला इतरांच्या सल्ल्याची गरज पडत नाही आणि तो सुखरूप त्या संकटावर मात करून त्यातून बाहेर पडू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे की गुरुप्रमाणे उपदेश करणारी, संकटाच्या वेळी तुम्हाला संकटातून बाहेर काढणारी आणि तुम्हाला चिंतित फळ देऊन या. कल्पतरू परी मनोरथापूर्वी. तुमच्या मनाची जी इच्छा असेल, तुमचं जे ध्येय असेल, तुमची जी जीवनातली इच्छा असेल पूर्ण करायची, ती इच्छा तुमचे ज्ञान तुम्हाला पूर्ण करून देते. तुम्हाला हवा असलेलं फळ ती देते. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा ज्ञानी व्यक्ती आहे, शिकलेला सवरलेला ज्ञान प्राप्त केलेला मुलगा आहे आणि त्याने ठरवलं की बा मला एखाद्या चांगल्या पोस्टवर ऑफिसर बनायचं आहे आणि मग मला आईवडिलांना सुखात ठेवायचं आहे वगैरे. आता ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला ती नोकरी निश्चितच मिळणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन होईल, त्याला नोकरी मिळेल, त्याला मनाप्रमाणे ती संधी उपलब्ध होईल, चांगलं पेमेंट मिळेल, पगार मिळेल. त्या पगारातून तो आपल्या आईवडिलांची सेवा करू शकेल, पैशांमधून आईवडिलांना आधार करू देईल, चांगलं जीवन त्यांना सुखसोयुक्त जीवन देऊ शकेल. म्हणजे चिंतित फळ जे होतं त्याच्या विचारात त्याने जे निर्णय घेतला होता की माझ्या आईवडिलांची मी सेवा केली पाहिजे, पुढे जाऊन त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांना सुखमय जीवन दिलं पाहिजे. तर ज्याच्याजवळ विद्या आहे तो त्या विद्येच्या बळावर त्याला पाहिजे तशी नोकरी मिळवून त्यातून त्या आईवडिलांना तो चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यास परिस्थिती निर्माण करून देऊ शकतो. किंवा एखादा वैज्ञानिक आहे की ज्याच्याजवळ अफाट ज्ञान आहे आणि त्याने ठरवलं की बा मला अमुक अमुक शोध लावायचा आहे आणि अशा प्रकारचं मला नावलौकिक मिळवायचं आहे, तर त्याच्या ज्ञानाच्या भरोशावर प्रयत्न करून तो ते शोध लावू शकतो. त्या शोधामध्ये तो स्वतःचं नाव प्रसिद्धी मिळवू शकतो. विविध प्रकारचे रेकॉर्ड तो बनवू शकतो स्वतःच्या नावाचे. म्हणजे तुमच्याजवळ जर ज्ञान असेल तर तुमची इच्छापूर्ती तो निश्चितच करेल. त्यानंतर आहे या परी सकल सुखे जी देई, सुखे दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. म्हणजे संपूर्ण जीवनातली सुख देणारी, जीवनामध्ये संपूर्ण सुख देणारी आणि दुःखांचा नाश करणारी, दुःखांना दूर पळवणारी ही जी विद्यादेवी आहे, ही जी ज्ञान देवता आहे, हिचा आपण अनन्य भावाने नेहमी सेवा केली पाहिजे. ती ग्रहण करण्यासाठी आपण नियमित प्रयत्न केले पाहिजे. जास्तीत जास्त ज्ञान माझ्याजवळ असावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जीवनात कुठल्याच प्रकारची कमतरता कधीही पडणार नाही. तर या कवितेतून आपल्याला हे शिकायचं आहे की ज्ञान ही अशी संपत्ती आहे की जी आपल्याजवळ असेल ती संपत्ती तर जगात कुठेही अपयश मिळणार नाही. तुम्हाला पाहिजे ते जीवनातलं सुख तुम्ही मिळवू शकता, तुमचं ध्येय तुम्ही पूर्ण करू शकता आणि ती संपत्ती इतरांना दिल्याने ती वाढते, कमी होत नाही. आणि विद्या ही अशी संपत्ती आहे की जी चोराला चोरीसुद्धा करता येत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी निश्चय करायचा आहे की तुमच्या जीवनात तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जीवन सुखकर जगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कविता वाचायची आहे आणि गुड हँडरायटिंगमध्ये तुम्ही तुमच्या वहीवरती लिहायचे. स्वाध्यायाचा सोडवा, अडचण नसेल तर मला व्हॉट्सअपवर विचारा. ठीक आहे. धन्यवाद.